चला आज आपण खूप सुंदरसं असं पाउच बनवणार आहोत, पॉकेट बनवणार आहोत। तर स्क्रीनवर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात। मी 10x7 इंचाचा असं मी मेजरमेंट घेतलेला आहे। हे ब्लाउज पीसचा तुकडा आहे, मध्ये फॉर्म शीटचा वापर केलेला आहे आणि असे मी 2 तुकडे घेतलेले आहे। परत मी एक फॅब्रिक घेतलेला आहे अस्तर। तर त्याला आपल्याला असं मस्त त्याची अशी घडी घालायची आहे आणि पूर्ण याला त्याला शिलाई मारायची आहे, टिच करायचं आहे जसं स्क्रीनवर दाखवल्यानुसार। तर हे बघा अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे बघा व्यवस्थितपणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे। परत मी एक कापड घेतलेला आहे, त्या कापडाला सुद्धा सेम तसेच घडी मारून घेणार आहे आणि पूर्ण याला शिलाई मारणार आहे। तर हे बघा मी शिलाई करून घेतलेली आहे दोन्हीही कापडाला। आता आपल्याला काय करायचं आहे की जे मेन कापड आहे त्याला असं व्यवस्थितपणे इथे ठेवायचं आहे। हे बघा आणि मी वरती थोडं 1 इंच वरती सोडून दिलेलं आहे आणि पूर्ण हे कापडाला आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने तुमच्या का अस्तर नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचाही वापर करू शकतात। माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलेलं आहे। तर हे बघा आपला हे हा कप्पा तयार बनतो आणि एक्स्ट्रा जे आहे त्याला कट करून घेऊया। तर हे बघा मी जोडताना वरती 1 इंच मी सोडून दिलेलं आहे। तर बघा दुसरं ही कापड आपण सेम तशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। 1 इंच वरती मी सोडून दिलेलं आहे आणि इथे शिलाई मारणार आहे। तर हे बघा मी दोन्ही याला आपल्याला अशी व्यवस्थितपणे कप्पे तयार होतात। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी एक चेन घेतलेली आहे, उलटी ठेवलेली आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा मी इथे शिलाई मारल्यानंतर याला आपण सरळ असं व्यवस्थित करून त्याला दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा मी इथे टॉप टिच देत आहे। टॉप टिच दिल्यानंतर आपल्याला ही दुसरी जी बाजू आहे त्याला चेन परत जोडायची आहे। तर तुम्ही अशी उलट्या साईडने ठेवून ज्यांना चेन जोडते त्याने अशा पद्धतीनेही तुम्ही चेन जोडू शकतात किंवा चेन काढून सुद्धा जोडू शकतात। तर हे बघा मी एक ट्रिक दाखवते की मी काही टायमाला अशाच पद्धतीने चेन जोडते आणि चेन जोडल्यानंतर मग मी त्याला असं व्यवस्थित हे करून त्याला टॉप टिच देते। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉप टिच द्यायचं आहे। तर हे बघा आपलं टॉप टिच देऊन झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचं आहे। तर हे बघा मी रनर ॲड केलं आहे। रनर ॲड केल्यानंतर त्याला पूर्ण अशी व्यवस्थित करून त्याला शिलाई मारायची आहे। तर व्यवस्थित धरायचं आहे आणि पूर्ण ह्या तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारायची आहे। तर अगदी सोपं आहे पॉकेट बनवणं। तुम्ही बघा मी याच्यामध्ये 2 पॉकेटवाला पण हे बनवलेलं आहे। तर पूर्ण हे याला चांगली शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे। तर हे बघा आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट केलेलं आहे आणि इथे तुम्ही जे उरलेलं जे कापड होतं आपण त्याला इथे पाइपिंग करून घेणार आहोत। बघा या कापडाच्या जागी तुम्ही जे आपल्या घरामध्ये शॉपिंग बॅग येतात ना त्याचाही वापर करू शकतात किंवा एक जुनं पुराणं काही कपडा असेल तर त्याचाही वापर करून तुम्ही इथे पाइपिंग करू शकतात। हे बघा मी असे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याला असे पूर्ण याला पाइपिंग करून घेत आहे। तर हे बघा अशी आपली ही पाइपिंग झालेली आहे। त्याच्यानुसारच आपल्याला दोन्हीही साईडने पाइपिंग करून घ्यायची आहे। आणि चला मी तुम्हाला दाखवते की हे पॉकेट अतिशय सोपंच आणि खूपच सुंदर बनलेलं होतं जेव्हा या पॉकेटला मी तुम्हाला दाखवते पूर्ण। तर हे बघा वेस्ट जे ब्लाउज पीस आहे त्याच्यापासूनच मी पॉकेट बनवलं आहे। बघा तुम्ही बघू शकतात की एकूण 3 पॉकेट तयार झालेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा। चला तर बघूया दुसरं नेक्स्ट आयडिया। तर आयडिया नंबर आपली ही 2 आहे। त्याच्यामध्ये बी मी एक कापड घेतलेलं आहे, ब्लाउज पीसचंच आहे। तर मेजरमेंट तुम्ही बघू शकतात की 12x11 इंचाचं हे मेजरमेंट आहे आणि हे ब्लाउज पीसचा एक छोटासा तुकडा आहे। तर या तुकड्याचा मी वापर करून
तुमच्यासाठी एक सुंदरसं पॉकेट तयार केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा या चौकोनी बॉक्सला मी मध्यून कट करून घेत आहे, मध्यभागून। तर हे बघा आपलं हे कट झालेलं आहे। कट झाल्यानंतर आता मी काय केलेलं आहे बघा, जे आपल्या घरामध्ये शॉपिंग बॅग येतात किंवा फॉर्म सीट येतात त्या फॉर्म सीटचा मी वापर केलेला आहे। तर मी अस्तर म्हणून एक माझ्या आजीचं लुगडं होतं, मी ते घेतलेलं होतं आणि मी असं फॉर्म सीट वापर केलेला आहे आणि त्याच्यावर हे कापड असं व्यवस्थितपणे ठेवून त्याला पूर्ण साईडनी शिलाई मारलेली आहे, पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे त्याला आपण कट करून घेऊया। ते बघा अस्तर म्हणून तुम्ही काहीही वापरू शकता, शॉपिंग बॅग, काहीही, कोणताही कपडा। तर हे बघा मी वापरलेलं आहे। तर त्याच्यानंतर मी 2 इंचाचं मी मेजरमेंट केलेलं आहे, कारण की इथे आपल्याला एक चेन बसवायची आहे। हे बघा मी 2 इंचाचं माप घेऊन याला कट करत आहे। तर हे बघा आपलं कट झालेलं आहे। त्या ठिकाणी मी एक चेन घेतलेली आहे, ती अशी उलटी ठेवून इथे शिलाई मारणार आहे। तर बघा तुमच्याकडे कोणत्या रंगाची चेन असेल तुम्ही कोणतेही रंगाची चेन वापरू शकतात। माझ्याकडे ब्लॅक कलरची होती, मी लगेच तीच वापरलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने। आणि समजा तुमच्याकडे चेन नसेल, बघा घरामध्ये खूप जुन्या पुराण्या वस्तू असतात, त्याचे चेन चांगले असतात पण कापड खराब होलं असतात, ती चेनसुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर बघा हे नेक्स्ट जो तुकडा आहे तो आपण असा व्यवस्थितपणे इथे मी जॉईन करून घेणार आहे। तो उलटच ठेवलेला आहे तो मी आणि इथे अशी शिलाई मारून घेणार आहे। त्याच्यानंतर त्याला मी व्यवस्थित करून या ठिकाणी टॉप टिच मारणार आहे। तर हे बघा अशी इथे आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। टॉप टिच मारलं की फिनिशिंग खरंच खूप सुंदर येते। त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा हा दुसरा जो तुकडा आहे त्यालाही वरच्या बाजूने मी असे ही चेन जॉईन करून घेणार आहे। त्याला उलटे ठेवलेले आहे चेन आणि पूर्ण याला शिलाई मारत आहे। शिलाई मारल्यानंतर याला व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे सरळ आणि नंतरून त्याला टॉप टिच मारायचं आहे। ते हे बघा इथे टॉप टिच झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मी अस्तर घेतलेला आहे आणि त्या अस्तरला खाली ठेवून याला पूर्ण शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे, चेन आहे, ती कट करून घ्यायची आहे। तर हे बघा आपले इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर इथे या दुसऱ्या साईडला ही रनर ॲड करून घेत आहे आणि ही जी बाजू आहे दुसरी ती व्यवस्थितपणे आपल्याला इथे ठेवायची आहे आणि इथे पूर्ण ही जी साईड आहे इथे शिलाई मारायची आहे। बघा स्क्रीनवर दाखवल्यानुसार काही टायमाला खूप कमेंट येतात की ताई तुम्ही जे बोललं ते समजलं नाही, पण स्क्रीनवर तुम्हाला मी स्पष्टपणे दाखवत आहे। तर हे बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे टॉप टिच द्यायचं आहे। तर हे बघा इथे आपलं असं टॉप टिच दिल्यानंतर हे बघा आपले हे चेन जॉईन झालेलं आहे, त्याला उलटी करून आणि पूर्ण तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे। तर हे बघा आपण तिन्ही बाजूला व्यवस्थितपणे शिलाई मारलेली आहे, म्हणजे 1 इंचचं आपण छोटंसं सोडून द्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहेत। चला तर मी तुम्हाला दाखवते पॉकेट ओपन करून। आणि बघा हे सुद्धा पॉकेट अतिशय सुंदर बनलेलं होतं, ते बी वेस्ट ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून। तर हे बघा किती सुंदर हे ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून हे पॉकेट बनलेलं आहे। इथे एक कप्पा आहे, इथे दुसरा कप्पा आहे। तर बघा मी तुम्हाला आज इतके छान छान पॉकेटं दाखवणार आहे। सगळे पॉकेटं इझी आणि सोप्या पद्धतीमध्ये मी बनवलेले होते आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जे जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा। तर हे बघा मी खूप सुंदरसे वेगवेगळे पॉकेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, वेस्ट कपड्यापासून आणि जुन्या पुराण्या कपड्यांपासून। तर चला बघूया आपली जी थर्ड आयडिया आहे, तिसरी आयडिया खूप सोपी आहे, चला त्याच्याकडे जाऊया। तर बघा मी याच्यामध्ये एक कापड घेतलेलं आहे, ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि फॉर्म सीट घेतलेला आहे। तर त्याला असं व्यवस्थितपणे ठेवून इथे मी शिलाई मारून घेणार आहे। तर हे बघा इथे शिलाई मारलेलं आहे आणि इथे वरती ना मी चेन याचा वापर केलेला होता, लेसचा जुनी लेस होती ती थोडी अटॅच केलेली होती, कारण की कापड कमी पडत होतं। तर त्याला आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। बघा मी ही चेन आहे ना जुन्या जे मुलांचे शाळेचे कपडे असतात ना
ती चेन वापरलेली आहे, जुनी चेन आहे. तर त्याला मी अटॅच करून घेत आहे व्यवस्थितपणे. तर हे बघ इथे जोडून झालेला आहे. परत दुसरा जो भाग आहे तो असा व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे पूर्ण याला शिलाई मारायची आहे. ही ना एका मुलीच्या शाळेच्या ड्रेसची चेन होती. चेन मी चांगली होती पण ड्रेसची तिला पिशव्या बनवायची होते, त्याच्यामुळे तिने मला म्हणे ताई घ्या. मी ती चेन काढून घेतली आणि त्या चेनीचा वापर करून तुम्हाला एक छोटंसं पॉकेट बनवून दाखवत आहे. तर हे बघा इथे आपण टॉप स्टिच करत आहोत. तर हे बघा टॉप स्टिच झाल्यानंतर हे बघा इथे आपलं टॉप स्टिच झालं, त्याला फक्त सरळ करायचं आहे व्यवस्थितपणे. आणि एक्स्ट्राचं जी चेन आहे ती मी कट करते. आणि याला अशी सरळ व्यवस्थित ठेवून आणि आपल्याला ह्या तिन्ही बाजूला व्यवस्थित शिलाई मारायची आहे. तर इथे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तर हे बघा मी शिलाई मारलेली आहे. शिलाई मारल्यानंतर तुम्ही त्याला बघू शकतात की आपल्याला तिन्ही बाजूला व्यवस्थितपणे शिलाई मारून झालेली आहे. आता मी काय करणार आहे की जे पॉकेट आहे याला थोडंसं वेगळा लुक देणार आहे. तर याला इथे मी गोल आकारामध्ये थोडंसं कट करत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी पेनाच्या साहाय्याने किंवा भांड्याच्या एका साहाय्याने तुम्ही गोल आकार करून घ्यायचा आहे आणि याला अशी शिलाई मारायची आहे गोल आकारामध्ये. तर पॉकेट बी वेगळ्या पद्धतीने दिसतं आणि खूप छान दिसतं, कारण तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर सामान ठेवू शकतात. तर शिलाई मारल्यानंतर मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते. तर चला तर बघूया आपलं हे जे पॉकेट आहे. हे बघा किती सुंदर हे पॉकेट बनलेलं होतं आणि खरंच मला इतकं आवडलेलं होतं, कारण याचे मी भरपूर सामान ठेवते. अजूनही पॉकेट माझ्याकडे आहे. तर हे बघा सुंदर हे पॉकेट झालेलं होतं. असंच वेस्ट कपड्यापासून तुम्ही काहीही बनवू शकतात आपल्या मुलींसाठी. तर चला तर आपण फोर आयडिया बघूया. तर हे बघा मी एक ब्लाऊज पीस घेतलेला होता, खणाचा ब्लाऊज पीस आहे बरं का, पण याच्यामध्ये ना कापड कमी पडत होतं म्हणून मी इथे ना गोड आपलं एक छान पिंक कलरमध्ये एक कापड लावलेलं होतं. तर मेजरमेंट स्किनवर मी सगळं दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. अस्तर म्हणून एक हिरव्या रंगाचा अस्तरचा वापर केलेला आहे. तर बघा तुमच्याकडे समजा मॅचिंग नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग फॉर्म काहीही घेऊ शकतात. जे घरामध्ये जे कापड असतात तेच घेऊ शकतात. तर मी पट्टी करण्यासाठी म्हणजे जे स्किनवर दाखवल्यानुसार तुम्ही सगळं मटेरियल घेऊन घ्यायचं आहे. तर 2 मी चेन घेतलेले आहे, एक पट्टी घेतलेली आहे, ब्लाऊज पीस घेतलेला आहे, भरपूर असे. तर हा ब्लाऊज पीस आहे खणाचा आणि छोटंसं मी स्ट्रिक वापरलेली होती. याच्यात पिंक कलर मी वापरलेला आहे कारण की ब्लाऊज पीस कमी पडत होता. तर मी याला शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण याला. आणि शिलाई मारल्यानंतर इथे आपण मी स्किनवर दाखवल्यानुसार मी 2 इंचाचं माप घेतलेलं आहे आणि याला ही पट्टी पूर्णची आहे त्याला सरळ चेनीच्या साहाय्याने पट्टीच्या साहाय्याने रेषा मारून घेतलेला आहे आणि याला मी कट करून घेते. तर हे बघा मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे चेन जॉईन करून घेते. चेन जॉईन करून घेतल्यानंतर तर हे बघा मी इथे चेन जॉईन केलेलं आहे आणि टॉप स्टिच मारून घेतलेलं आहे. या ठिकाणी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर तर मी जिथं आपण चेन बसवलेली होती ना तिथून पूर्ण याला एक अस्तर म्हणजे एक कोणतंही अस्तर घेऊन त्याला पूर्ण शिलाई मारायची आहे. ते बघा अशा पद्धतीने इथे पूर्ण शिलाई मारायची आहे. तर मी आधी ना मेन जे कापड आहे त्याला असं पॉकेटला शिलाई मारून घेतलेली होती, नंतर त्याला असं ठेवून इथे पूर्ण शिलाई मारत आहे. बघा मी स्किनवर दाखवत बी आहे आणि थोडं समजूत बी सांगत आहे की बघा अशा पद्धतीने इथे मी शिलाई मारल्यानंतर की एक्स्ट्राचा जे कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. तर बघा ही दुसरी चेन आहे ती दुसऱ्या साईडला आपल्याला जोडायची आहे. तर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी इथे आपल्याला अशी चेन उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे, नंतर त्याला टॉप स्टिच द्यायचं आहे. आणि जी खालची बाजू आहे ती या चेनीवर ठेवून व्यवस्थितपणे इथे शिलाई मारायची आहे.
ते हे बघा शिलाई मारल्यानंतर याला व्यवस्थित करून टॉपस्टिच द्यायचं आहे. नंतर मी एक पट्टी घेतलेली आहे, त्याला अशी घडी घालून त्याचं आपल्याला हँडल बनवायचं आहे, छोटीशी ट्रिप बनवायची आहे. हे बघा आपला हँडल तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हे हँडल ही चेन आपण जी खालची होते ना लहान चेन बघा स्किनवर दाखवते नुसार इथे असं व्यवस्थितपणे ठेवून त्याला आपल्याला शिलाई मारायची आहे. ते हे बघा इथे दोन्ही साईडने शिलाई मारलेली आहे आणि मी पायपिंग करून घेत आहे. तर हे बघा मी पायपिंग करून घेते. तर पायपिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपलं हे जे पर्स आहे एक वेगळं छोटंसं लुक छान या पर्सला आलेला आहे एक वेगळ्या कलरनुसार. तर बघा हा ब्लाऊज पीस शिवायला आला होता, त्याच्यातून थोडंसं कापड उरलं होतं, पण त्या कापडापासून मी अतिशय सुंदरचं हे पॉकेट बनवलेलं आहे. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर बघा मी या पॉकेटला एक सुंदरसं लुक देण्यासाठी तर मी इथे डेकोरेटसुद्धा केलेलं होतं हे पॉकेट. इथे एक आपला मेन कप्पा होतो, इथे सेकंड कप्पा. तर बघा 2 कप्पेवालं हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे आणि एक वेस्ट ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्ही असे मोबाईल ठेवू शकतात, या खाली पैसे बिसे असेल या काही सामान ठेवायचं असेल तुम्ही पैसे बिसे या सामान कॉईन काही तुम्ही तिथं ठेवू शकतात किंवा तुम्ही मेकअपसाठीही हा पाऊच वापरू शकतात. तर अतिशय सुंदरसं हे पॉकेट आपलं तयार झालेलं होतं. तर बघा मी अशा पद्धतीने तुम्ही त्याला डेकोरेट बी करू शकता. तुमच्याकडे जे जे असेल भरपूर काही सामान असतं बघा, लेडीज म्हटलं तर भरपूर काही सामान घरामध्ये पडलेलंच असतं. तर असं काही तुम्ही सामान ठेवून तुमचं जे पॉकेट आहे त्याला डेकोरेट करू शकतात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. कसा आवडला व्हिडिओ तो नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला नेक्स्ट आयडिया आहे 5 नंबरची आयडिया, 5 नंबर. तर बघा या आयडियासाठी मी कसलाही वापर केलेला नाही आहे, फक्त शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. फॉर्म सीट नाही वापरलं, काहीच नाही, फक्त आपण याच्यामध्ये एक शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. स्किनवर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात. असे मी 2 पीस घेतलेले आहे. हे सुद्धा ही ब्लाऊज पीसचेच तुकडे आहे. तर बघा त्याला फक्त आपल्याला असे फोल्ड करायचं आहे आणि अतिशय सोपं आहे हे पॉकेट बनवणं. बाकीचे जे पॉकेट तुम्ही बघितले त्या पॉकेटापेक्षा हे सोपं पॉकेट आहे. तर बघा फक्त आपल्याला त्याला फोल्ड करत चालायचं आहे आणि फोल्ड करूनच हे पूर्ण पॉकेट आपलं बनणार आहे. बघा एक वेस्ट जे नेटचं जो ब्लाऊज पीस आहे त्याचा वापर करून आपण अतिशय सुंदरचं हे पॉकेट तयार केलेलं होतं. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला खरंच कमेंट करा आणि ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की शेअर करा. तर हे बघा आपण हे असं चुन्या करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याही साईडला तशाच पद्धतीने चुन्या अशा ठेवायच्या आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित चुन्या ठेवून घ्यायच्या आहे आणि त्याला शिलाई मारायची आहे. आणि याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, नाही फॉर्म सीटचा वापर केला आहे, कसलाच नाही, फक्त आपण शॉपिंग बॅग, जे शॉपिंग बॅग प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर हे बघा अशा पद्धतीने चुन्याचं हे पॉकेट आपलं तयार करायचं आहे. त्याच पद्धतीने दुसरंही पार्ट मी तयार करून घेणार आहे. तर हे बघा दोन्हीही पार्ट आपले तयार झालेले आहे. त्याच्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी मी एक चेन जोडत आहे. तर बघा मी चेन उलटी ठेवली आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी मी शिलाई मारणार आहे. तर हे बघा इथे शिलाई मारलेली आहे आणि याला असं व्यवस्थितपणे पकडून असं सरळ व्यवस्थित करायचं आहे आणि या ठिकाणी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे. बघा तुम्ही अशी ही पद्धत वापरू शकतात, कारण की काहींना टॉप टिच मारता येत नाही. तर चेनीवरच दुसराही कापड ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर त्याला फक्त फलटे मारायचे आहे. तर टॉप टिच खूप अतिशय सुंदर टॉप टिच बसते, म्हणजे चेनीमध्ये जे कापड येत नाही मध्ये अटकत नाही. तर ही बी पद्धत खूप छान आहे. तर त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. ते बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे.
त्याच्यानंतर तुम्ही असे याला फोल्ड करून घेऊ शकतात. ही पद्धत मला खरंच खूप छान वाटते, कारण की चेनमध्ये अटकत नाही आणि पॉकेट खूप दिवस आपलं पॉकेट हे व्यवस्थित राहतं. तर हे बघा, अशी पद्धत खरंच छान आहे. रब भाग काही दिसत नाही, म्हणजे जे आपण चेनीचे जे उलटे भाग असतात ते काही दिसत नाही. ही मला आवडते ही पद्धत, पण मी जास्त नाही वापरत, कारण की व्हिडिओ दाखवायचा असतो आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा असतो. तर बघा, मी चेन उलटी ठेवलेली आहे आणि इथे शिलाई मारत आहे. शिलाई मारल्यानंतर याला सरळ करून याला टॉप टिच द्यायचं आहे. हे बघा, इथे टॉप टिच दिलेलं आहे. तर हे बघा, असं व्यवस्थित ठेवून ही जी रनर आहे ते ॲड करायचं आहे. तर रनर ॲड केल्यानंतर जे चेन तुम्ही त्याच्यात अशी वेगवेगळ्या प्रकारची लेस तुमच्याकडे असेल तर तुम्ही लेस जोडू शकतात किंवा साडीमधल्या लेस जोडू शकतात. बघा, अशा तुम्ही लेस जोडून घ्यायची आहे आणि असं व्यवस्थितपणे ठेवून इथे तिन्ही बाजूला छानपैकी शिलाई मारून घ्यायची आहे. ते बघा, शिलाई झालेली आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे. तर हे बघा, एक्स्ट्राचं मी कापड कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही जी रब बाजू आहे त्याला तुम्ही पायपिंग करू शकतात. तर हे बघा, अशी ही साईड आहे त्याला तुम्ही पायपिंग करू शकतात, किंवा तुम्हाला मी दाखवते ही जी बॅग बनवली त्याचा लुक दाखवते फायनल कसं दिसत आहे. त्याला आपण सरळ करून घेऊया. तर हे बघा, सरळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की अतिशय सुंदरचं हे पॉकेट बनलेलं होतं. काही नाही वापरलं, फक्त एक शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि लेसचा वापर केलेला आहे. तर ही चुन्याची बॅग तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, याचा लुक किती सुंदर येतो. तुम्ही त्याला असं बटवा म्हणून सुद्धा वापर करू शकतात, किंवा अशीही तुम्ही साधी सिंपलही वापरू शकतात. भरपूर मेकअपचं सामान तुम्ही ठेवू शकतात. कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.